केलेली आहे. मग आताच तुम्ही म्हटलंय की लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेसाठी 10 जागा तुम्ही तुमच्या पक्षाला मागणार आहे. मराठवाड्यासाठी किती जागा आहेत असणार? बसल्यानंतर 10 जागा सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे 2 तरी जागा मराठवाड्यात मिळाल्या पाहिजे. सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, कोकण डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे. त्यामुळे प्रत्येक रिजनला एक 2 जागा मिळाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आता आमच्या मागणी 10 जागांची आहे. चर्चेनंतरच आता आमच्याकडे कोण कॅन्डिडेट आहे, काय आहे ते सगळा अभ्यास करू. जागा किती कमी जास्त होतील, पण आमची मागणी आहे की आम्हाला आमच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या. सर, आपण सत्तेमध्ये असताना प्रकाश आंबेडकर के साथ मुकाबला रहेगा क्या आपका? प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तुमचा युती रहेगा, मुकाबला रहेगा क्या? आमने सामने हम कभी आमने सामने आते नहीं है. मतलब जब मैं आता हूँ तो वो नहीं आते, जब वो आते तो मैं नहीं आता. दूसरे पार्टी ऐसा हमारे में आमने सामने नहीं होता है. हम कभी एक दूसरे के खिलाफ बहुत ज़्यादा नहीं बोलते हैं. मैं तो इसके खिलाफ होता है नहीं होता. जिस तरह शिवसेना में राष्ट्रवादी कांग्रेस में चल रहा है, ऐसा हमारी पार्टी में नहीं. हमारा समाज एक समाज है. हमारा समाज गरीब समाज है, बाबा साहब को बोलने वाला है. और हम अलग अलग जरूर है, लेकिन बाबा साहब के मिशन को हम आगे ले जा रहे हैं. इसलिए प्रकाश अम्बेडकर जी के साथ सामना करने का विषय नहीं है. मुझे लगता है कि प्रधानमंत्री जी के बारे में गलत उनका एडवाइजर का लेगा. प्रधानमंत्री जी जो है ये संविधान को माथा टेककर उन्होंने शपथ ली है. संविधान इतना मजबूत है वो कोई बदल नहीं सकते. संविधान में अगर कोई बदल करना है तो नया कानून बनाने का पार्लियामेंट का अधिकार है. कोई कानून में कोई बदल करना है या उसमें अमेंडमेंट करना है वो मतलब पार्लियामेंट का अधिकार है. बाबा साहब अम्बेडकर जी ने और घटना समिति ने अधिकार दे दिया है. इसलिए कोई भी चर्चा करे लेकिन संविधान को ये बदल नहीं सकते. नया कानून बनाने का मतलब संविधान बदलना ऐसा नहीं है. अभी तक कई 100 के ऊपर अमेंडमेंट हो चुकी है. तो मुझे लगता है कि संविधान बदलने की चर्चा खाली है. इसीलिए कांग्रेस पार्टी हमेशा संविधान बचाओ यात्रा निकालती है और ये सरकार संविधान बदल रही है. बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान ने हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, बुद्धिस्ट हो, जैन हो, पारसी हो, लिंगायत हो, सभी धर्मों के लिए मतलब कानून बनाया है. और सभी धर्मों को अपना अपना धर्म का इम्प्लीमेंट करने का अधिकार है. लेकिन एक धर्म ने दूसरे धर्म के साथ कोई गलत फहमी नहीं करनी चाहिए. कोई प्रलोभन देकर धर्मांतरण नहीं होना चाहिए. इसी तरह का कानून में प्रावधान है. समान है कि इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी ऐसा कभी संविधान बदलना ऐसा बोले ऐसा बिल्कुल नहीं है. बाबा साहब को मानते हैं, बाबा साहब का नाम लेते हैं. और 2019 में सेंट्रल हॉल में दूसरे किसी फोटो को नमस्कार ना करके उन्होंने संविधान को माथा टेककर शपथ ली है. तो जो हिंदू धर्म के लोग हैं, देश में सबसे ज़्यादा हिंदू समाज के लोग हैं, तो इसीलिए राम को मानने वाले भी लोग हैं, भीम को मानने वाले भी लोग हैं, अलग अलग धर्म को मानने वाले लोग हैं. तो यहाँ कोई उनको कोई तकलीफ बिल्कुल नहीं है और हम सभी लोगों के साथ हैं. समान नागरिक कायदा कसा असणार आहे आणि समान नागरिक कायद्याचं प्रारूप वगैरे त्याच्या स्पेसिफिक विचारतो की मराठा समाज 123 गाव उपोषणाला बसलेत आज. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संबंधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने निर्णय घेतला असला तरी अजूनही त्याला सुप्रीम कोर्टाकडून मान्यता मिळत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राज्य सरकारच्या वतीने एक योग्य बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि हे आरक्षण सगळ्या मराठा समाजाला नाही. कोर्टाचा समज असा आहे की मराठा समाज श्रीमंत आहे, मराठा समाज जमीनदार आहे, मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. जो मराठा कुटुंब जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे, त्या कुटुंबाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात अगोदर कॅन्सरच्या मुवमेंटमध्ये मी केली होती. त्यावेळेला मराठा समाज स्वतःला बॅकवर्ड समजायला तयार नव्हता. त्यावेळेला मराठा समाजातल्या आर्थिक मागासलेल्या आरक्षण द्या ही मागणी आम्ही केलेली होती आणि त्यासाठी कॅन्सरने आंदोलन त्या काळात केलेलं होतं. त्यामुळे मराठा समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आपली भूमिका आहे.
कसं द्यायचं या संबंधामध्ये बाजू थोडी सुप्रीम कोर्टात चांगली मांडली पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. सर, महाराष्ट्रामध्ये दलितांवर अत्याचार व्हायलेत, हत्या व्हायल्यात. आपण सत्तेमध्ये आहात. नगरचं प्रकरण झालं, नांदेडचं प्रकरण झालं, जालना जिल्ह्यात बदनापूरला काल एक मर्डर झाला. आपली काय भूमिका आहे सर? कडक शासन करणार का काय? आरोपीला अटक नाही आणखी? अशा घटना होऊ नयेत. सरकार पुन्हा समाजावर असतो हे जे हल्ले आहे ते जे मर्डर आहे ते एकमेकावर आरोप प्रत्यारोप आहे ते मला वाटतं थांबलं पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा काही लोक चर्चा करतात त्यामध्ये ट्रायबल लोकांना काहीतरी अडचण होईल, पण मला असं वाटतं की असं अजिबात होणार नाही आहे. त्यामुळं पण माझ्या पक्षाचं मत असं आहे की समान नागरी कायद्यामुळं हिंदू मुस्लिमांमध्ये सातत्यानं वाद निर्माण होतो. हिंदू समाजाच्या मनामध्ये राग असतो की आम्हाला तो कायदा लागू आहे आणि त्या तो कायदा लागू नाही. त्यामुळं मला असं वाटतं की फॅमिली प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून थोडं पॉप्युलेशन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा हे अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या मुस्लिमांना काय फार मुलं सगळे असतात असं अजिबात नाही आहे. पूर्वीच्या कायदा फॅमिली प्लॅनिंगचा येण्यापूर्वी हिंदू समाजातल्या लोकांना 10-10, 12-12, 14-14, 15-15 मुलं झाल्याचे अनेक उदाहरणं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या मुस्लिमांना काय फार मुलं सगळ्या नाहीत असं नाही. एखादं काय उदाहरणं असू ते शकतील, परंतु देशामध्ये आणि आपल्या कुटुंबाचं इकॉनॉमिकल चांगलं डेव्हलपमेंट होण्यासाठी एक हम दो हमारे दो अशा पद्धतीचाही जो नारा आहे किंवा भूमिका आहे ती सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून समान नागरी कायदा येण्यामुळं हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण होणार आहे. त्यामुळं वाद जो आहे तो मोठ्या कमी होणार आहे. म्हणून हा कायदा मुस्लिम विरोधी नाही असं माझं मत आहे आणि मुस्लिम समाजाने समजून घ्यावं अशी आमची या संबंधातली आहे. सत्तेत राहणं आणि विरोधात राहणं हे जे राष्ट्रवादीला जमलं ही शरद पवारांची खेळी आहे असा आरोप जो आहे तो अनेक नेत्यांकडून वगैरे वर्तवला जातो. तुम्हाला काय वाटतं? यालाच एक जोडून अजून एक प्रश्न असा आहे की अनेक वर्ष तुम्ही शरद पवार यांच्या जवळ होता. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आणण्यासाठी तुमच्याकडे प्रयत्न असणार आहे? आता ते दोन्ही बाजूने स्टेटमेंट येत आहेत की आम्ही फॅमिली म्हणून आम्ही एकच आहोत आणि आमच्यामध्ये जरी राजकीय काही मतभेद असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पवार साहेबांच्याबद्दल उलटसुलट भूमिका मांडण्याचा प्रयत्न होत आहे, पण पवार साहेब हे इंडीसोबत यावेत अशी आमची भूमिका असताना ते काही येत नाही आहे आणि ते आले नाही. त्यामुळे त्यांचे आमदार आमच्याकडे आले, अजितदादा आमच्याकडे आले आणि आता तरीही पवारसाहेब आमच्याकडे येत नाही आहे. त्यामुळे आता त्यांना जी भूमिका घ्यायची आहे तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे. पण पवारसाहेबांचा हा डाव आहे की नाही याबद्दल काय मी सांगू शकत नाही. तुम्ही म्हटला की लोकसभेसाठी 2 राजकारणाचा खेळ सुरू आहे, याच्यात कधी साजरी बहु असा प्रकारचा हा खेळ सुरू आहे असं तुम्हाला वाटत नाही का? छोटे घटक पक्ष यामुळे कुठेतरी त्यांना बाधा निर्माण होते किंवा लोकशाही कुठेतरी नाही म्हणजे या विरोधी पक्षांचा जरी चालला असला खेळ तरी आमच्या एनडीएमध्ये आहे अत्यंत चांगला मेळ. त्यामुळं त्यांचा खेळ चाललेला असला तरी आमचं काम चाललेलं आहे. पण मला वाटतं की अलीकडचं राजकारण जे आहे ते जास्त आरोप प्रत्यारोपांचं आहे. त्यामुळे एवढे आरोप प्रत्यारोप व्यक्तिगत पातळीवरती होऊ नये, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिवीगाळ करणं, उलटसुलट बोलणं, अशा पद्धतीचा संताप व्यक्त करणं, एक तर त्यांना आपले आमदार सांभाळता आले नाही. माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आमदार सांभाळायला हवे होते, पण त्यांना ते आमदार सांभाळता आले नाही. पवारसाहेबांना त्यांचे आमदार सांभाळता आले नाही. आणि आमच्याकडे जे लोक आलेले आहेत त्यासाठी आमचे दरवाजे उघडेच आहेत. आम्ही जे आलेले आहेत त्यांना आम्ही घेतलेलं आहे. आम्ही काही त्यांना फोडलेलं आहे असं आमच्यावर जो आरोप आहे तो चुकीचा आहे. आमच्याबरोबर एकनाथ शिंदे हे अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी BJP सोबत उद्धवजींनी जायला पाहिजे त्यांची भूमिका होती, पण माननीय उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत दोस्ती केल्यामुळं आमदारांमध्ये संतोष होता आणि तो 2.5 वर्षानंतर बाहेर पडला आणि शिवसेनेला मोठं खिंडार पडलेलं आहे. त्यामुळं एवढं संतापूर्ण राजकारण होत नाही. त्यांनी ते शांतपणे त्यांना मतं मिळवायची आहे, त्यांनी प्रयत्न करावा. लोकशाहीमध्ये जनता ज्यांच्या पाठीची असते त्यांना सत्ता मिळते. त्यामुळे एवढं आकार तांडव करून काय फारसं यश मिळेल असं अजिबात नाही आहे. त्यामुळं उलटसुलट बोलणं
दोन्ही बाजूनी टाळावं असं आपलं मत आहे. सत्तेत राहणं मुझे लगता है कि प्रधानमंत्री जी के बारे में गलत उनका एडवाइजर का लेगा प्रधानमंत्री जी जो है ये संविधान को माथा टेक कर उन्होंने शपथ ली है. तो संविधान इतना मजबूत है वो कोई बदल नहीं सकते. संविधान में अगर कोई बदल करना है तो नया कानून बनाने का पार्लियामेंट का अधिकार है. कोई कानून में कोई बदल करना है या उसमें अमेंडमेंट करना है वो मतलब पार्लियामेंट का अधिकार है. बाबा साहब अम्बेडकर जी ने और घटना समिति ने अधिकार दे दिया है. इसलिए कोई भी चर्चा करे लेकिन संविधान को ये बदल नहीं सकते. नया कानून बनाने का मतलब संविधान बदलना ऐसा नहीं है. अभी तक कई 100 के ऊपर अमेंडमेंट हो चुकी है. तो मुझे लगता है कि संविधान बदलने की चर्चा खाली है. इसीलिए कांग्रेस पार्टी हमेशा संविधान बचाओ यात्रा निकालती है और ये सरकार संविधान बदल रही है. बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान ने हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, बुद्धिस्ट हो, जैन हो, पारसी हो, लिंगायत हो, सभी धर्मों के लिए मतलब कानून बनाया है और सभी धर्मों को अपना अपना धर्म का इम्प्लीमेंट करने का अधिकार है. लेकिन एक धर्म ने दूसरे धर्म के साथ कोई गलतफहमी नहीं करनी चाहिए. उसको कोई प्रलोभन देकर धर्मांतरण नहीं होना चाहिए. इसी तरह का कानून में प्रावधान है. समान है कि इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी ऐसा कभी संविधान बदलना ऐसा बोले ऐसा बिल्कुल नहीं है. बाबा साहब को मानते हैं, बाबा साहब का नाम लेते हैं और 2019 में सेंट्रल हॉल में दूसरे किसी फोटो को नमस्कार ना करके उन्होंने संविधान को माथा टेककर शपथ ली है. तो जो हिंदू धर्म के लोग हैं, देश में सबसे ज्यादा हिंदू समाज के लोग हैं, तो इसीलिए राम को मानने वाले भी लोग हैं, भीम को मानने वाले भी लोग हैं, अलग अलग धर्म को मानने वाले लोग हैं. तो यहाँ कोई उनको कोई तकलीफ बिल्कुल नहीं है और हम सभी लोगों के साथ हैं. समान नागरिक कायदा कसा असणार आहे आणि समान नागरिक कायद्याचं प्रारूप वगैरे त्याच्या